काय ग अशा धापा का टाकतेस? काय नाही ग, तू बोल. काय नाही म्हणजे? काय नाही ग, तुला सांगितलं की पुन्हा तू टेन्शन घेणार, त्यामुळे नाही सांगत आहे. सांग ना किटी प्लीज. रोहनचं माझ्या उशिरा घरी येण्यावरून भांडण झालं. ते तर तुमचं नेहमीच सुरू असतं. मी तुला आमंत्रण द्यायला फोन केलाय. फॉर व्हॉट? उद्या इकडे चोरोटीचा कार्यक्रम आहे, तुला यायचंय. काय? कसली ओटी? चोरोटीचा म्हणजे? आता ते काय असतं ते मी तुला नंतर समजावून सांगेन. शाम को ना? आय विल मेक इट शुअर. नक्की येईन मी. मी वाट बघते. बाय. बाय बाय. एक जीवघेणी कोंडी फोडण्यासाठी मी हे पाऊल उचललं, पण आता मी एका संकटातून दुसऱ्या संकटात सापडली. आणि दादा वहिनी, समीर बंगलोरच्या कल्पनेला शेवटपर्यंत तयार झालेच नाही तर मी काय करू? अगं आता सगळं करायचं ठरलंय ना, मग चिडचिड कशाला करतेस? चिडचिड कशाला करतेस? सगळा उरफाटा कारभार आहे हा. आणि त्या मुलीचं काळी सुद्धा किती उलट आहे बघा ना. एक तर 9 महिने मूल आपल्या पोटात वाढवायचं आणि मग दुसऱ्या कुणाला तरी देऊन टाकायचं. नुसत्या कल्पनेने सुद्धा जीवाचा थरकाप होतो माझा. मी म्हणतो की तू कशाला एवढ्या खोलात शिरतेस? आपल्याला इराने एकदा सांगितलं ना की शुभंकर आणि नमिता यांचा हा निर्णय आहे आणि आपण तो मानायला हवा. बस झालं तर मग. आणि दुसरी गोष्ट अशी की हे सगळं करण्याची तुला सुद्धा खूप हौस होती, पण आपली मुलगी आणि सून दोघी गेल्या परदेशात, तुला तुझी हौस करता आली नाही. मग आता ह्या सगळ्या जणी तुला मान देतायत ना, तो घे ना मान. मला नको असलं हे उधारीचं मानपान. रमा, ए रमा, अगं ऐक माझं. रमा, मान देतायत म्हणे मान. जसं काही कधी आम्हाला कोणी मान दिलाच नाही. कसला मान? कोणाचा मान? अगं तुमची तयारी झाली की नाही? हो आत्याबाई, कशापाई एवढा त्रास करून घेता या? कशाला म्हणजे? हे बघ, मी हे काही सगळं त्या अश्विनीसाठी करत नाहीये, बाळासाठी नको करायला. अगं त्या निष्पाप जीवानं काय कोणाचं घोडं मारलंय म्हणते मी. आणि हे बघ तारा, त्या अश्विनीशी मी कसं वागावं हा पूर्णपणे माझा प्रश्न आहे. पण तुम्ही दोघींनी मात्र तिला मान द्यायला हवा. या घरातली पाहुणी आहे ती. कोणतीही तक्रार माझ्या कानावर येता कामा नये आणि या घरातली कोणतीही गोष्ट बाहेर जाता कामा नये, कळलं? मला आज कळतंय मी काय करते. माझं, समीरचं, आईंचं, दादा वहिनीचं, मालूचं, दुष्यंतचं, जे साधं आणि पवित्र जग आहे, आमच्या हक्काचं जे सुख आहे, ते सगळं सुख मी दुसऱ्याच कोणाला तरी देते. रडू नकोस का आशू. आपल्या ज्या या इमोशन्स आहेत ना, त्यांना या जगात काहीही किंमत नसते. त्यांच्याजवळ पैसा आहे ना, तेच या इमोशन्स अफोर्ड करू शकतात. ही ज्वेलरी बघतेस आशू? किती छान आहे. हात लाव नाही आला. किती छान आहे ना. किती शोभून दिसेल ना तुला. खरंच खूप छान दिसेल. बघ ना हिच्याकडे. आणि ही साडी बघतेस? ही साडी, ह्याचा रंग. एकदा ठरव, मग तुला खरंच फील होईल की तू खूप आनंदी आहेस. वाह, चांगली चाललीये वसुली. पण हे सगळं तात्पुरतं हे लक्षात ठेव, नाहीतर दोघी जणी द्याल हातावर तुरी.